भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना डिवचलेला आहे. एक्सवर पोस्ट करत घरात कुत्रा सुद्धा वाघ असतो अशा आशयाचं पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केलेले आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी नंतर बरीच वक्तव्य ही संतापजनक आणि मराठीच्या विरोधामध्ये केलेली आहेत. त्यामुळे राज्यात सध्या निशिकांत दुबे यांच्या विरोधातला असंतोष आहे तो वाढू लागलेला आहे. अनेक राजकीय पक्षांकडून निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला जातोय. खास करून शिवसेना आणि मनसे हे सुद्धा आक्रमक झालेले आहेत. त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या रुपाली पाटील यांना नेमकं याबद्दल काय वाटतं हे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत स्वतः रुपाली पाटील आहेत. तुम्ही सगळी पोस्ट ऐकलेली आहे, काय वाटतं पहिली प्रतिक्रिया? कारण की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आणि खास करून मराठी माणसाबद्दल हे वक्तव्य त्यांनी केलं. माननीय राजसाहेबांबद्दल आणि उद्धव साहेबांबद्दल जे काही बोललेले आहेत निशिकांत दुबे, त्याचं उत्तर द्यायला त्यांचे कार्यकर्ते खंबीरपणे आहेत आणि ते देतीलच. मी जे बोलणार आहे ते मी मराठी माणूस म्हणून बोलणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जरी मी असले तरी मी या महाराष्ट्राची मराठी माणूस म्हणून त्या पक्षामध्ये आहे. निशिकांत दुबेंना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाक खुपसायची गरजच काय आहे? जो काही मुद्दा मराठी अस्मितेचा होता किंवा हिंदी आणि मराठी हिंदीच्या सक्तीचा होता, त्याच्यामध्ये आमच्या इथल्या महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी त्याचा विरोध केला. त्याच्यानंतर शिक्षण तज्ज्ञ यांनी विरोध केला, बाल तज्ज्ञ मानसिक जे उपचार आहेत त्यांनी विरोध केला. त्याच्यावरनं आमच्या महायुतीने म्हणजे आमच्या महाराष्ट्राच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे. राहिला विषय महाराष्ट्रात येणारे जे परप्रांतीय लोक आहेत, 3-3, 4-4 पिढ्यांचे आहेत, त्यांनी इथली मराठी भाषा आपली केलेली आहे, तिची अस्मिता जपत आहेत, मराठीतनं व्यवहार करत आहेत. त्याच्यामुळे निशिकांत दुबे सारखा म्हणजे ते दुसऱ्याला कुत्रा म्हणले तर माझं म्हणणं आहे की स्वतः पिसाळ्या कुत्र्यासारखं का विनाकारण मिठाचा खडा टाकताय? आम्ही आमच्या महाराष्ट्रातलं जे काही सरकार चालू आहे, जी लोक आहेत, आम्ही बघू ना. याच्यासाठी भाजपनी वरिष्ठ भाजप नेत्यांनी या निशिकांत दुबे सारख्यांना थांबवलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तुम्ही घरात म्हणजे तुम्ही जे बोललात की घराच्या बाहेर येऊन दाखवा, घराचा असणारा कुत्रा सुद्धा हा हे असतो, ही कुठली भाषा आहे? तुमची लोक जर आमची मराठी लोक तुमच्या इथं आली, तुमच्या भाषेला विरोध करून तिथे मराठीच बोला म्हणली, मराठीतनच कामकाज करा म्हणली, तर तुम्ही ही भाषा वापरली तर आम्ही समजू शकू. परंतु आमचा कुठलाही मराठी माणूस बाहेरच्या राज्यात गेल्यावर तिथली मातृभाषा ही कर्मभूमी म्हणून मानतो, तिथं सन्मान करतो. त्यामुळे आमच्या महाराष्ट्रात आल्यावर पुन्हा ऐका दुबे, आमच्या महाराष्ट्रात आल्यावर तुम्हाला मराठी जपावीच लागणार, मराठीचा सन्मान करावाच लागणार, मराठीतनं बोलावं लागणार, मराठीतनं कामकाज होणार. तुम्हाला जरी वाटले तुम्ही आमच्या मित्र पक्षातले आहात आणि तुम्ही अवाच्य भाषा वापरून आमच्या मराठी लोकांचा अपमान करताल तर तुम्हालाही सोडण्यात येणार नाही. तुम्ही तुमच्या झारखंड मधनं बोलताय, मग तुम्ही तुमच्या भागात येऊन कशाला भुंकताय? हिम्मत असेल तर या महाराष्ट्रात आणि म्हणा मराठी भाषा अशी आहे, मराठी भाषा तशी, मग आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. नाही कोल्हापूरच्या चपडेचा साजनी तुम्हाला सजवलं तर आम्ही सुद्धा मराठी माणूस गप्प बसणार नाही. विनाकारण वाद आणि मिठाचा खडा टाकू नये. ज्या ज्या राज्याची जी भाषा आहे ती त्याच पद्धतीने मराठी भाषा आम्ही जपतोय, आम्हाला अभिमान आहोत. आम्ही पण कडवट मराठी भाषेचे मराठी माणूस आहोत. त्यामुळे दुबे सारख्यांनी म्हणजे ते लोकप्रतिनिधी आहेत, खासदार आहेत, जरा तोलून मालून बोललं पाहिजे आणि दुसऱ्या राज्यामध्ये नाक खुपसलं नाही पाहिजे, असं माझं स्पष्ट मत. महाराष्ट्राबाहेर आले की तुम्हालाही आम्ही उचलून आपटू, अशा पद्धतीची चेतावणी मराठी माणसाला देणं. आता आम्ही आलो तर बाबा तुम्ही या आम्हाला आपटायला, तुम्हाला कळेल आम्हाला तुम्ही आपटताय का तुम्हाला आपटून आम्ही मातीत गाडतोय. कारण का मराठी माणूस चुकल्याशिवाय कुठली म्हणजे जोपर्यंत त्याची चूक नाहीये तोपर्यंत तो कुठलाही अन्याय पण सहन करत नाही. त्याच्यामुळे दुबेंनी ही भाषा करूच नाही आपटायची आणि सोटायची. तुम्हाला आम्हाला इथं आणून महाराष्ट्राच्या मातीत गाडावं लागेल, कारण का तुम्ही मराठी माणसाला छेडताय आणि विनाकारण छेडत आहात. आणि ते पण जबाबदार एक खासदार असताना ही भाषा आहे. त्यांनी भाषा वापरली की उर्दू लोकांना, उर्दू लोक मराठीची सन्मान करतात. या इथे तुम्ही म्हणजे जे उर्दू आहेत किंवा जे भारतीय मुस्लिम आहेत, अहो ते पुण्यामध्ये राहणाऱ्या आमच्या त्या मुस्लिम बंधूंना भेटा, शुद्ध चांगली मराठी बोलतात. ते आग्रह करत नाही की आम्हाला उर्दूच बोलायचे आणि करायचे. त्यांचे जे काही नमाज असेल किंवा जी काही दुआ असेल
ती सुद्धा मराठीतनं करतात, त्यांची मुलं मराठीत शिकायला जातात. कारण का? ते महाराष्ट्रात मराठी भाषेच्या इथे राहतात, ही जाणीव त्यांना आहे. त्यामुळे कोणाला मारायचं तर जे बेताल आहेत आणि जे मराठीचा अपमान करतात त्यांनाच मारायचं, इतरांना मारण्याचा संबंध येत नाही. उदाहरण देत असताना खासदार आहात, मेंदू जागेवर ठेवून अभ्यासपूर्वक वक्तव्य केली पाहिजे. एका मोठ्या पक्षाचे खासदार आहेत, एवढी तर लाज घालू नका. तुमची तर जातीच, तुमच्या ह्यानी पक्षाची पण जाते आणि नाहक त्या आमच्या मित्र पक्षाला सुद्धा महाराष्ट्रात त्रास होतो. त्यामुळे दुबेंना वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या त्वरित कारवाई केली पाहिजे आणि आवरलं पाहिजे आणि दुबेंनी माफी मागितली पाहिजे. आता जे त्यांनी ट्विट केलेलं होतं ते मराठीमधून केलेलं आहे, याचा अर्थ काय घ्यायचा? म्हणजे एकीकडे मराठीला विरोध करायचा आणि जी पोस्ट त्यांनी केली ती सुद्धा मराठीतूनच केली, मग ती महाराष्ट्रातल्या कोणी भाजपच्या व्यक्तीने करायला लावली असा एक संशय. असं असू शकेल, पण त्याची माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाही. तुम्ही मराठीतनं ट्विट केलं म्हणजे तुम्हाला करावं लागलंच ना. तुम्हाला मराठी माणसाच्या बाबतीतला जो द्वेष करायचा होता तो तुम्ही मराठीतनं व्यक्त करताय. हे आम्ही आमचा विजयाचं प्रतीक समजतो मराठी माणसाचं. त्याच्यामुळे दुबे सारख्यांनी कृपया करून आमच्या महाराष्ट्राच्या राज्यात नाक खुपसू नये. आमच्या मराठी अस्मितेशी कोणतीही तडजोड करणारे आम्ही नाहीत. आम्ही कडवट मराठी भाषिक आहोत. आणि राहिला विषय इतर लोकांचा, तर तुम्ही तुमच्या राज्यातल्या आलेल्या लोकांना सांगा की तुम्ही इथे मराठीतनं बोला, हे करा. आमची लोक तुम्ही तिथल्या राज्यातल्यांनी परमिशन दिली तर बोलतील. इथे महाराष्ट्रात सांगायला कृपा करून येऊ नये. पण याला सगळी सुरुवात झालेली आहे ती म्हणजे परवा जो ठाकरे बंधूंचा मेळावा झाला त्याच्यानंतर. ठाकरे बंधूंचा हा मेळावा झाला आणि त्यानंतर भाजपमधले अनेक जण आता बोलायला लागलेले आहेत मराठी भाषेच्या विरोधामध्ये. तर हे सगळं भाजप करते असं वाटतं तुम्हाला? नाही, मुळामध्ये लक्षात घ्या, भाजप महाराष्ट्रातले जे भाजपाचे आहेत ते मराठीच आहेत. त्याच्यामुळे ते सांगत असतील असं मला वाटत नाही. पण जर सांगत असतील तर भाजप वरिष्ठांनी याची तपास करून त्या माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कारण का ह्या बेताल वक्तव्यामुळे आपला मराठी माणूस चेतावला जातोय आणि आपल्या महाराष्ट्रातलं वातावरण बिघडलं जाते. त्यामुळे भाजपचा असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असो, शिवसेनेचा असो किंवा इतर कुठल्याही पक्षातला असो, तो इथला मराठी माणूस आहे आणि तो इथला मराठी माणूस इथलं सामाजिक राजकीय वातावरण बिघडून देणार नाही, ही मला खात्री वाटते. परंतु त्याच्यातनं जर कोण असा असेल स्वतःला भाई समजणारा, स्वतःला जास्त अक्कलवान किंवा राजकारणामध्ये मिठाचे खडे टाकणारे अनेक लोक आहेत, तर मग ती लोक त्या पक्षातल्या लोकांनी हेरून त्यांना सांगावं की महाराष्ट्रामध्ये ही भाषा तुमची चालणार नाही, आमच्या इथे तुम्ही बोलूच नाहीये. तर खूप खूप धन्यवाद. रुपाली पाटील यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली आहे. निशिकांत दुबे यांनी माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रात आल्यावर त्यांना कोल्हापुरी चपलेने प्रसाद देऊ अशी सुद्धा ताकीद आहे ती रुपाली पाटील यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळे निशिकांत दुबे यांनी हे जे वक्तव्य केलेले आहे त्याचे पडसाद आता सत्ताधारी पक्षात सुद्धा उमटायला सुरुवात झालेली आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.